सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर उदयास आलेलं एक कर्तृत्ववान, अभ्यासू आणि संघटन कुशल नेतृत्व, कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत, जनतेच्या विश्वासाचं नाव म्हणजे धैर्यशील ज्ञानदेव कदम. खटाव तालुक्यातील पुशेसावळीच्या मातीतून घडलेलं हे नेतृत्व गेल्या 3 दशकाहून अधिक काळ सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला आहे. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीयता आणि विकासासाठी असलेली तळमळ यामुळे धैर्यशील कदम यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकार, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य सर्व परिचित आहे. भारतीय जनता पक्षाची संघटना गावागावात मजबूत करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सूक्ष्म नियोजन करून पक्षाची ताकद वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मनोज घोरपडे व सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयातही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू शिलेदार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा जिगरी म्हणून ओळख असलेल्या धैर्यशील कदम यांच्यावर पक्षाने आजपर्यंत जी जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. याचे फलित म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडने त्यांच्यावर विश्वास दाखवत सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी धैर्यशील कदम यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील पॉवरफुल नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ते सज्ज झाले आहेत. कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा, जनतेचा विश्वास आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यांच्या बळावर धैर्यशील कदम यांची उमेदवारी आज संपूर्ण सातारा सांगली मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहे. संघटनेचा शिलेदार, विकासाचा ध्यास आणि जनतेशी जुळलेली नाळ म्हणजे धैर्यशील कदम असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी सातारा सांगली या दोन्ही जिल्ह्यातील यंत्रणा ताकदीने कामाला लागली आहे.